पोलीस प्रशासनाला विनंती आहे, पोलीस बंधूंना विनंती आहे की ज्या महिला इथे येत आहेत त्यांना कृपया थांबवून घ्यायचं आहे, गर्दी जास्त होते. बाटे बटार विनंती आहे, अगला मावा बोई हो जी जागो है तीन बोई जा, अगला मावा अगला जागो काही ना है, तुम जी है तीन बोई जा, ताई ताई जी है तीन बोई जा, तुम अगला मावा. विक्रम दादा, डॉक्टर सुरेश नाईक तुम्ही इकडच्या बाजूला आहे, व्हीआयपी इकडचं सेक्शन व्हीआयपी साठी आहे. अर्जुन भाऊ सर्वांना घेऊन इकडे आहे, त्या पुढच्या मीडियाच्या मागच्या तुमच्यासाठी आहे. विक्रम दादा, डॉक्टर सुरेश नाईक तुम्ही इकडे या, तिकडनं रस्ता नाहीये, फिरून यावं लागेल. इकडची मंडळी कृपया बसून घ्या, लवकरच सभेला सुरुवात होणार आहे. ही परिवर्तनाची नांदी आहे. आपल्याला अजून 2 तास बसायचे आणि 2 तास बसल्यानंतर 13 तारखेला आपल्या सगळ्यांना मतदान करण्यासाठी जायचंय. पंजाचं निशाण लक्षात ठेवा. बसून घ्या. गणेश दादा पराडके आपणास विनंती करतो की कृपया आपण आलेल्या सर्व मतदार बंधू भगिनींना मार्गदर्शन करायचे. गणेश दादा. आज लोकसभा निवडणुकीच्या विशेष अशा घडणावर आलेली ही निवडणूक आहे आणि आज आपल्याला एक महत्वाचा निर्णय घ्यायचा आहे आणि जी काही आहे ती संधी हीच आहे आपल्या समोर. मला काही दिवसांपूर्वी आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी मला भातोशीवर बोलून घेतलं होतं आणि त्यांनी सांगितलं या देशातली लोकशाही आणि संविधान वाचवायचं असेल तर आपल्याला इंडिया आघाडीचे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं आहे आणि त्यांना निवडून आणायचं आहे. हे आदेश पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी आम्हाला दिले. आमचे स्थानिक पातळीवरती काही मत असो, परंतु पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी जो आदेश दिला आहे आणि खरं तर आपल्या आदिवासी समाजासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की संविधान बदलण्याचा विषय जो आज आपले हे काही लोक करतायत, त्यांचे काही उमेदवार करताय, त्या पद्धतीने जर ते संविधान बदलण्याच्या दृष्टीने हालचाली करत असतील तर आदिवासी दलित जो वंचित घटक आहे त्यांच्यासाठी खूप मोठं नुकसान करायला निघालेले आहे हे भाजप सरकार. आणि